लिज्जत पापडासारखे पापड कसे करायचे हे आज या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. खूप छान होतात. पापड हा चौपट असा फुलला जातो आणि एकदम खुसखुशीत असा तळल्यानंतर होतो आणि अजिबात लाल होत नाही. तुम्ही इथे पाहू शकता, एकदम छान असे हे उडदाचे पापड फुलले जातात आणि एकदम छान असे तळलेही जातात. इथे 1 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ अशी कापडाने पुसून घ्यायची आहे आणि एकदम बारीक अशी गिरणीमध्ये किंवा जी घरगुती गिरणी असती छोटी, व्यवस्थित असं बारीक दळून आणायचं आहे आणि हे सर्व पीठ आता चाळून घ्यायचं आहे. इथे मी फक्त उडदाची डाळच वापरलेली आहे. आज उडदाचे पापड करायचे आहे. तळून खूप छान लागतात हे पापड. आता त्यासाठी थोडंसं पीठ हे पापडांना लावण्यासाठी घ्यायचं आहे. हे पहा, इथे आता मी एवढं पीठ हे म्हणजे 1 वाटी पीठ तरी मी बाजूला ठेवणार आहे आणि त्यासाठी मी इथे 1 पुडी हा रामबंधू मसाला वापरणार आहे. खूप छान असे पापड होतात. तर आता ही सर्व पुडी यामध्ये मी घालणार आहे आणि व्यवस्थित असं हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला, म्हणजे सगळ्या बाजूने हा मसाला व्यवस्थित असा लागला जातो, पसरला जातो. पीठ मळण्यासाठी मी इथे 1 तांब्या हे पाणी घेतलेलं आहे. आता लागेल तसंच आपल्याला हे पाणी त्यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला मध्ये हे पाणी घालायचं आहे. सुरुवातीला मी अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, हे बोटं असे धरायचे आहे आणि व्यवस्थित असं हे गोल फिरवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित पीठ हे मळलंही जातं. आणि जरा छोटंसं खोलगट असं भांडं जर घेतलं तर पीठ पण जास्त उडत नाही आजूबाजूला. त्याच्यामुळे अगदी हळूहळू हे पीठ मळून घ्यायचं आहे, नाहीतर एकदम पटपट मळायला जाल तर काय होतं, एकदम बारीक पीठ असल्यामुळे ते लगेच उडलं जातं. हे पहा, याप्रमाणे हे आता मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ जेवढं मी पाणीमध्ये घातलेलं होतं तेवढं त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं मी पीठ हे भिजवून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे. आणि आता हे जे कोरडं पीठ आहे ते परत असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि उरलेलं पाणी हे परत आता घालायचं आहे. एकदम घालायचं नाही, लागेल तसंच घ्यायचं. पीठ मळताना हात खूप भरलेले असतील तर थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि ते असं हाताला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला सर्व चिकटलेलं जे पीठ आहे ते असं व्यवस्थित निघलं जातं. इथे आता हे पीठ मळून झालेलं आहे. हे पहा याप्रमाणे. आणि एका तांब्यामधलं अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे इथे तुम्ही 400 मिली पाणी हे वापरू शकता. अर्धा लिटरचा हा तांब्या आहे तर अर्धा लिटरला थोडंसं पाणी हे कमी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ हे पहा याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे. आता थोडंसं याला तेल लावायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं तेल यावर मी घालत आहे. पिठाला व्यवस्थित तेल लावून झालेलं आहे. आता पीठ लगेच कुटायला घ्यायचं किंवा 1 दिवस तुम्ही कॅरीबॅगमध्ये घालून दुसऱ्या दिवशी सकाळी कुटून त्याच्या लगेच लाट्या पाडून लगेच पापड करू शकता. आता या पाट्यावर थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे कुटताना हे अजिबात या पाट्याला चिकटणार नाही. आणि वरवंट्यालासुद्धा थोडंसं लावून घ्यायचं आहे. आता मी हे लगेच असं कुटायला घेत आहे. तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी कुटायला घेतलं तरी पण चालू शकतं. जरा सोपं पडतं आणि मऊ पडतं. दुसऱ्या दिवशी
इथे आता पीठ हे व्यवस्थित तेल लावून कुटून झालेलं आहे. आणि काय करायचं, आपल्याला आता लाट्या करायच्या आहेत, तर असे भाग हे कट करून घ्यायचे आहेत सुरुवातीला. आणि त्यानंतर आता एक एक भाग हा परत व्यवस्थित असा कुटून घ्यायचा आहे. इथे आता व्यवस्थित असं कुटून झालेलं आहे आणि अगदी थोडासा हात तेलाचा घ्यायचा आहे. हे पहा, आणि व्यवस्थित असं हे दाबून घ्यायचं आहे. हे पहा याप्रमाणे, आणि अशी ही वळकुटी करून घ्यायची आहे. हे पहा याप्रमाणे. आणि जर हे असं झालं तर व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. ही इकडची बाजू थोडीशी फोल्ड करायची आहे आतमध्ये. हे पहा, व्यवस्थित अशा ह्या लाट्या आपल्या पडतात. मग याप्रमाणे सर्व हे करून घ्यायचं आहे सुरुवातीला. इथे आता सर्व पीठ हे ठेचून झालेलं आहे, त्याच्या अशा वळकुट्या करून झालेल्या आहेत. आणि आता आपल्याला लाट्या करायला घ्यायचं आहे. ही बॅग परत बंद करून ठेवायची आहे, कारण अजिबात हवा लागू द्यायची नाही. आता काय करायचं, याला प्रत्येक याला वेढ्याला असं तेल लावून घ्यायचं आहे. हे पहा याप्रमाणे, म्हणजे लाट्या या व्यवस्थित होतात आणि चिकटल्या जात नाही आणि पीठ एकदम मऊसर असं होतं. जास्त तेल नाही लावायचं. आणि तुम्हाला जेवढा पापड मोठा किंवा छोटा पाहिजे त्या साईजच्या तुम्ही इथे लाट्या करून घ्यायच्या आहेत. आता लाट्या या तुम्ही दोऱ्याने सुद्धा पाडू शकता. मी आता इथे चाकूचा वापर करत आहे. शक्यतो ज्यावेळेस आपण पापड तळण्यासाठी करतो त्यावेळेस जरा थोडीशी छोटी साईज करायची, म्हणजे कमी तेलामध्ये सुद्धा व्यवस्थित असे हे पापड तळले जाऊ शकतात. हे पहा याप्रमाणे. आता हे परत या तेलामध्ये असे घोळवून घ्यायचे आहेत. हे पहा, इथे याप्रमाणे सर्व लाट्या या करून घ्यायच्या आहेत. पापड हे दुसऱ्या दिवशी आपल्याला लाटायला घ्यायचे आहेत. आता मी थोडेसे छोट्या साईजमध्ये हे पापड बनवलेले आहेत, कारण काय होतं, तळताना थोड्या तेलातही हे पापड आपण तळू शकतो. तर आता इथे एवढा असा लाटून झाल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं याला पीठ लावायचं आहे. आणि अगदी थोडंसं पीठ लावायचं आहे. थोडासा पापड असा झटकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा हा पापड लाटून घ्यायचा आहे. हे पहा याप्रमाणे एकदम सरासर असे हे पापड लाटले जातात. इथे आता याप्रमाणे पापड हा लाटून झालेला आहे आणि त्याच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा पातळ लाटायच्या आहेत. नाहीतर मग काय होतं, मध्ये पापड हा पातळ होतो आणि कडाया खूप जाड होतात. हे पहा इथे हा पापड लाटून झाला. आता याचप्रमाणे सर्व पापड हे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. आता मी 2 पापड हे तुम्हाला सुरुवातीला किचनवरच लाटून दाखवलेले आहे आणि छान अशी मांडी घालून फरशीवर बसून सर्व पापड लाटणार आहे. फॅन खाली सुकवून घेणार आहे. इथे आता लाटलेले जे पापड आहेत ते मी एका पेपरवर असे एकावर एक असे टाकून सुकवून घेतले आहे. फॅन थोडासा वरती चालू केलेला आहे आणि त्याचे बाजू अशा फोल्ड व्हायला लागल्या की लगेच पापड हे गोळा करून घेतले आहे. इथे आता तुम्ही पाहू शकता, हे सर्व पापड लाटून व्यवस्थित असे सुकवून घेतलेले आहे. हे अजिबात मी उन्हामध्ये न वाळवता फॅनच्या खालीच हे सुकवून घेतलेले आहेत, म्हणजे पापड आपला हा अजिबात तुटत नाही आणि एकदम व्यवस्थित असा हा तयार होतो. हे पहा एकदम छान असे हे पापड तयार झालेले आहेत. हे पहा इथे हा पापड तळून दाखवत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हे उडदाचे पापड या उन्हाळ्यामध्ये जरूर बनवा.